कोल्हापूर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी माघ महिन्यात केल्या जाणाऱ्या खेट्यांना विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार ज्योतिबा म्हणजेच केदारेश्वर हे साक्षात शिवस्वरूप आहेत. त्यांनी महालक्ष्मीच्या मदतीला धावून परिसरातील रत्नासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. या युद्धात विजय मिळवल्यानंतर श्री ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथे मुक्कामी गेले. असे मानले जाते की करवीर निवासिनी अंबाबाई आणि ज्योतिबा हे बहीण भाऊ आहेत. माघ महिन्यात निसर्ग बदलत असतो. या काळात महालक्ष्मी देवी ज्योतिबाच्या भेटीला येते किंवा ज्योतिबा देवीच्या रक्षणार्थ सज्ज होतात, अशी लोकधारणा आहे. या भेटीच्या सोहळ्यात सामील होण्यासाठी भक्त ही पदयात्रा म्हणजेच खेटे सुरू करतात. या खेट्याला खूप भाविक लांबून येत असतात. ज्योतिबाचा डोंगर चढून पायी जाऊन दर्शन घेण्याच्या प्रथेला खेटे घालणे असे म्हणतात. या काळात निसर्गही प्रसन्न असतो आणि ज्योतिबा यात्रेची ती पूर्वतयारी असे मानले जाते. खूप भाविक आपल्या मनोकामना घेऊन येतात. गुलाल खोबऱ्याची उधळण करतात. नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी नववधूवर ज्योतिबाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. परिस्थिती कशीही असो तरीही लोक ज्योतिबाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात.